चला, आता आपण जर्नल एंट्रीज पाहिल्या, त्याच्यावरून लेजर अकाउंट्स कसे तयार करतात ते आपण आता पाहायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला जर्नल एंट्रीज करता आल्या पाहिजेत आणि त्या जर्नलवरून आपण सेकंड स्टेप म्हणजे लेजर अकाउंट्स मेंटेन तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपण काही जर्नल एंट्रीज पाहणार आहोत. नंबर 1, सोल्ड गुड्स ऑफ ₹12,000 फॉर कॅश. सोल्ड गुड्स म्हणजे माल विक्री केला, फॉर कॅश म्हणजे रोखीने. 12,000 रुपयाचा माल खरेदी केला. मगाशी सांगितल्याप्रमाणे डेबिट आपण कशाला करतो, जे येईल किंवा मिळणारा किंवा खर्च. याच्या उलट क्रेडिट कशाला करतो आपण, जे जाईल किंवा देणारा किंवा उत्पन्न. ठीक आहे. सोल्ड गुड्स म्हणजे माल विक्री केला 12,000 रुपयाचा रोखीने. सांगा आता या व्यवहारामध्ये काय येणार आणि काय जाणार. काय येणार आपल्याकडे, माल विक्री केल्यानंतर रोख रक्कम येणार म्हणजे कॅश अकाउंट इज डेबिटेड टू काय जाणार आपल्याकडून, गुड्स अकाउंट, टू गुड्स अकाउंट 12,000. इथे गुड्स ऐवजी तुम्ही सेल्स वापरला तर चालेल. माल खरेदी केला की परचेस म्हणू शकतो, माल विक्री केला की सेल्स म्हणू शकतो, पण आपण लेजरसाठी इथे गुड्स अकाउंटच म्हणूयात. दुसरा व्यवहार नंबर 2, परचेस फर्निचर ऑफ ₹10,000 फॉर कॅश. फर्निचर रोखीने खरेदी केला. पुन्हा एकदा सिंपल व्यवहार आहे. काय येणार आपल्याकडे, फर्निचर, आणि काय जाणार आपल्याकडून, कॅश. जे येईल त्याला डेबिट करतो आपण. फर्निचर अकाउंटला डेबिट होईल, फर्निचर अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश अकाउंट. रोख रक्कम जाणार आपल्याकडून 10,000 रुपीज. नंबर 3, पेड सॅलरी ₹5,000. पगाराचे 5,000 रुपये दिले. आता याच्यामध्ये काय येणार आहे का आपल्याकडे, काहीही येणार नाही आहे. मिळणारा कोण आहे का, तर मिळणाराही कोणी नाही आहे. खर्च आहे का, तर पगार दिला, सॅलरी पेड, पगार दिला म्हणजे आपला काय झालेला आहे, खर्च. आणि खर्च असेल तर सॅलरी अकाउंटला काय होणार आहे, डेबिट. सॅलरी आपला खर्च झाला, सॅलरी अकाउंट डेबिट 5,000 टू काय जाणार पुढून, पगार दिला म्हणजे एक्झॅक्ट आपण काय देतो, रोख रक्कम देतो, म्हणजेच टू कॅश अकाउंट 5,000. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 5,000. पुढची ट्रान्झॅक्शन पाहणार आहोत आपण, रिसिव्ड कमिशन ₹4,000. आता याच्यामध्ये बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं. रिसिव्ड कमिशन, सांगा आपल्याकडे काय येणार, कॅश येणार की कमिशन येणार. बघा आपल्याला कमिशन मिळालेलं आहे. कमिशन मिळालं, किती रुपये कमिशन मिळालं, 4,000 रुपये. म्हणजे एक्झॅक्ट आपल्याकडे काय आलेलं आहे, तर कॅश आलेले आहे. किती रुपये कॅश आलेले आहे, 4,000 रुपये. म्हणजे येईल त्याला डेबिट करतो आपण, कॅश अकाउंट डेबिट 4,000 टू काय जाणार आहे का आपल्याकडून, काहीही जाणार नाही आहे. देणारा कोण आहे का, तर देणारही कोणी नाही आहे. उत्पन्न आहे का, तर जेव्हा आपल्याला कमिशन मिळतं तेव्हा ते आपलं उत्पन्न असतं. जेव्हा आपण एखादी गोष्ट देतो, पगार दिला तर खर्च आणि मिळालं असेल तर उत्पन्न. तसंच कमिशन दिलं असेल तर खर्च आणि कमिशन मिळालं असेल तर ते उत्पन्न आहे. म्हणजे उत्पन्न असेल तर त्याला क्रेडिट करतो टू कमिशन अकाउंट. हा पार्ट आपण बेसिकमध्ये जर्नलमध्ये सुद्धा पाहिलेला आहे, तो पुन्हा एकदा रिपीट करतोय आपण. नंबर 5, 5 नंबरची ट्रान्झॅक्शन, सोल्ड गुड्स ऑफ ₹10,000 टू रोहन ऑन क्रेडिट. आता हा कसला व्यवहार आहे, तर उधारीचा व्यवहार आहे. आणि उधारीच्या व्यवहारामध्ये कोणता अकाउंट क्रिएट होत नाही, कॅश अकाउंट येत नाही. उधारीच्या व्यवहारामध्ये कॅश अकाउंट येत नाही.
आता हा व्यवहार आपण कसा पाहणार आहोत, तर माल विक्री केला. कसा माल विक्री केला? 10,000 रुपयाचा. कोणाला विक्री केला? रोहनला. कसा विक्री केलेला आहे? उधारीने. सांगा, उधारीने रोहनला माल विक्री केला, आपणाकडे काय येणार आहे? कॅश अर्थातच येणार नाही आहे, कारण की मी मगाशीच सांगितलं आहे की उधारीच्या व्यवहारामध्ये कॅश अकाउंट येत नाही, म्हणजे आपणाकडे काहीही येणार नाही. मिळणारा कोण आहे? तर रोहन हा मिळणार आहे. म्हणजे रोहन अकाउंटला काय होणार आहे? डेबिट. रोहन अकाउंट डेबिट 10,000 टू, आपण माल विक्री केला, काय जाणार आपल्याकडून? गुड्स अकाउंट. टू गुड्स अकाउंट 10,000. आणि एक लास्ट ट्रान्झॅक्शन पाहूयात. नंबर 6, रिसिव्ड. रिसिव्ड म्हणजे काय? मिळणे. ₹6,000 6,000 रुपये रोख फ्रॉम रोहन. रोहनकडून रोख 6,000 रुपये मिळाले. रोहनकडून आपणास रोख 6,000 रुपये मिळालेले आहेत. आता याची एंट्री आपण कशी करणार? तर काय येणार आहे आपल्याकडे? कॅश. किती रुपये कॅश येणार आहे? 6,000. जे येईल त्याला डेबिट करतो आपण. कॅश अकाउंट डेबिट 6,000 टू, काय जाणार आहे कालकडून? नाही. देणारा कोण आहे? तर देणारा कोण आहे? रोहन. म्हणजे टू रोहन अकाउंट 6,000. टू रोहन अकाउंट 6,000, म्हणजे ज्याची एंट्री होणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू रोहन अकाउंट 6,000. आता या ज्या जर्नल एंट्रीज पाहिलेल्या आहेत त्याचं लेजर पोस्टिंग कसं करायचं ते पाहायचं. पण तत्पूर्वी काही मी अगदी सिंपल मराठीमध्ये तुम्हाला काही पॉईंट सांगणार आहे, ते पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. पहिला पॉईंट, आता जेव्हा आपण एखाद्या जर्नल एंट्रीचं पोस्टिंग करतो तेव्हा आपण त्याचं पोस्टिंग कोणत्या पद्धतीने करतो? फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या किराणा मालाच्या दुकानात गेला आणि तुम्ही तिथून उधारीने माल खरेदी केला, तर तो किराणा मालाचा दुकानदार काय करतो? तर तुमचं नाव त्याच्या वहीमध्ये लिहितो. फॉर एक्झाम्पल, तुमचं नाव एक्स असेल तर तो किराणा दुकानदार असं लिहितो की एक्सने माल आपल्या दुकानातून नेलेला आहे. आणि आपण काय करतो? आपण एका ठिकाणून माल खरेदी करत नाही, बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या ठिकाणून माल खरेदी करतो. आपण त्या किराणा दुकानदाराचे नाव आपल्या वहीमध्ये लिहून ठेवतो, जेणे की आपण त्यांना रक्कम देणे आहे. म्हणजेच काय, जेव्हा आपण कोणत्या व्यवहाराची नोंद करतो तेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने नोंद करतो आणि दुसरा व्यक्ती हा पहिल्या व्यक्तीच्या नावाने नोंद करतो. म्हणजेच काय की पहिल्या एंट्रीमध्ये कॅश अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट, म्हणजे कॅश अकाउंटच्या पुस्तकामध्ये कोणाचं नाव येणार आहे? गुड्स अकाउंटचं. आणि गुड्स अकाउंटच्या पुस्तकामध्ये कोणाचं नाव येणार आहे? कॅश अकाउंटचं. फर्निचर अकाउंटमध्ये कोणाचं नाव येणार? कॅश अकाउंटचं. कॅश अकाउंटमध्ये कोणाचं नाव येणार? फर्निचर अकाउंटचं. सॅलरी अकाउंटमध्ये कोणाचं नाव येणार? कॅश अकाउंटचं. कॅश अकाउंटमध्ये कोणाचं नाव अकाउंट येणार? सॅलरी अकाउंटचं. कॅश अकाउंटमध्ये कोणाचं नाव येणार इथे? कमिशन अकाउंटचं. कमिशनमध्ये कोणाचं नाव येणार आहे? कॅश अकाउंटचं. रोहन अकाउंटमध्ये कोणाचं नाव येणार आहे? गुड्स अकाउंटचं. आणि गुड्स अकाउंटमध्ये कोणाचं नाव येणार आहे? रोहन अकाउंटचं. कॅश अकाउंटमध्ये कोणाचं नाव येणार? रोहन अकाउंटचं. आणि रोहन अकाउंटमध्ये कोणाचं नाव येणार आहे? कॅश अकाउंटचं. हा पहिला पॉईंट क्लिअर करा. आता याचं लेजर पोस्टिंग कशा पद्धतीने करतो? तर मी पहिले 2 पॉईंट लिहितो, असे सगळे पॉईंट्स आपण लिहून घेणार आहोत. कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूस, बघा मी काय सांगतोय, कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूस टू गुड्स अकाउंट लिहितात. म्हणजे पहिलं वाक्य तयार होईल, कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूस टू गुड्स अकाउंट लिहितात. कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला काय लिहितो आपण? टू गुड्स अकाउंट लिहितो. हे पहिलं वाक्य झालं. आता कॅश अकाउंटला डेबिट झालेला आहे, गुड्स अकाउंटला काय झालेलं आहे? क्रेडिट झालेलं आहे. मग दुसरं जे वाक्य आपलं तयार होणार आहे ते या पद्धतीने तयार होणार आहे, गुड्स अकाउंटची कोणती बाजू आहे? क्रेडिट बाजू. गुड्स अकाउंटच्या क्रेडिट बाजूस. गुड्स अकाउंटच्या क्रेडिट बाजूस मी सांगितलं मग अशी एकमेकांचं नाव लिहितो आपण. कॅश अकाउंटमध्ये गुड्स अकाउंटचं नाव लिहितो, मग गुड्स अकाउंटच्या क्रेडिट बाजूस कोणाचं नाव लिहायचं आहे? कॅश अकाउंटचं. परंतु त्याची सुरुवात बाय या शब्दाने करतात, बाय कॅश अकाउंट लिहितात. कारण की तुम्हाला माहिती असेल की लेजर अकाउंटमध्ये डेबिट बाजूस टू शब्द लिहितात आणि क्रेडिट बाजूस बाय शब्द लिहितात. म्हणजे डेबिट साईडची सुरुवात टू शब्दाने होते, क्रेडिट साईडची सुरुवात बाय या शब्दाने होते. म्हणजेच आता इथे
कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूस टू गुड्स लिहितात, गुड्स अकाउंटच्या क्रेडिट बाजूस बाय कॅश अकाउंट लिहितात. चला आता दुसरे ट्रान्झॅक्शन पाहूया. परत एकदा रिवाइज करतो, परत इथं लक्ष द्या व्यवस्थित. फर्निचर अकाउंट डेबिटेड 10,000 टू कॅश अकाउंट 10,000. आता याचं 2 वाक्य आपण कशी लिहिणार आहोत. फर्निचर अकाउंटच्या डेबिट बाजूस काय लिहायचं सांगा. फर्निचर अकाउंटच्या डेबिट बाजूस टू कॅश अकाउंट लिहितात. व्हेरी गुड. फर्निचर अकाउंटच्या डेबिट बाजूस टू कॅश अकाउंट लिहितात. फर्निचर अकाउंटच्या डेबिट बाजूस टू कॅश अकाउंट लिहितात. हे पहिलं वाक्य झालं. दुसरं वाक्य आता कोणत्या अकाउंटच्या. कॅश अकाउंटच्या कोणत्या बाजूला लिहायचं. कॅश अकाउंटच्या. कॅश अकाउंट टू कॅश अकाउंट म्हणजे क्रेडिट बाजू आहे. कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूस. कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूस. क्रेडिट बाजूची सुरुवात लेजर अकाउंटमध्ये कशाने होते. बायने होते. कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूस अपोजिट अकाउंट लिहायचं. कोणतं अकाउंट आहे. फर्निचर अकाउंट. म्हणजे कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूस बाय फर्निचर अकाउंट लिहितात. आता पुढच्या ट्रान्झॅक्शन याच पद्धतीने सांगा बरं काय होणार आता याच्यामध्ये. सॅलरी अकाउंटच्या डेबिट बाजूस टू कॅश अकाउंट लिहितात. परत रिपीट करतो. सॅलरी अकाउंटच्या डेबिट बाजूस टू कॅश अकाउंट लिहितात आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूस बाय सॅलरी अकाउंट लिहितात. पुढची ट्रान्झॅक्शन कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूस टू कमिशन अकाउंट लिहितात. कमिशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूस बाय कॅश अकाउंट लिहितात. तुम्ही प्रॅक्टिस करायचं याचं. पुढचं कशा होणार आहे. रोहन अकाउंटच्या डेबिट बाजूस टू गुड्स अकाउंट लिहितात आणि गुड्स अकाउंटच्या क्रेडिट बाजूस बाय रोहन अकाउंट लिहितात. चला तर या पद्धतीने तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व कोणत्या अकाउंटच्या कोणत्या बाजूस कोणतं अकाउंट लिहायचं आहे हे आपण लिहून घेतलेलं आहे. आता ह्याचं लेजर पोस्टिंग कसं करायचं ते आपल्याला सर्वप्रथम पाहायचं आहे. तर त्यासाठी आपण लेजर अकाउंट्स तयार करून ठेवलेले आहेत. लेजर अकाउंटसाठी आपण पेज फोल्ड करून लेफ्ट हँड साईडला 4 कॉलम आणि राईट हँड साईडला एक्झॅक्टली 4 कॉलम करतो. फर्स्ट कॉलम असतं डेट, त्याच्यामध्ये आपण ट्रान्झॅक्शनची डेट लिहितो. सेकंड आहे पर्टिक्युलर्स, त्याच्यामध्ये नेम ऑफ अकाउंट लिहितो. JF जर्नल फोलिओ म्हणजे आपण ज्याच्यामध्ये ज्या रोजकिर्दीमध्ये जर्नलमध्ये आपण नोंद केलेलं आहे त्याचं पान नंबर लिहितो. अमाऊंट तर म्हणजे त्या ट्रान्झॅक्शनची अमाऊंट आपण लिहितो. क्रेडिट साईडला सुद्धा सिमिलर कॉलम आहेत. डेट, पर्टिक्युलर्स, JF आणि अमाऊंट. लेफ्ट हँड साईडला आपण डेबिट साईड म्हणतो. डेबिट म्हणजे DR लिहितो आणि राईट हँड साईडला आपण क्रेडिट साईड म्हणतो, त्याला आपण CR म्हणतो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे अकाउंटमध्ये लेजर अकाउंटमध्ये डेबिटची सुरुवात टू शब्दाने करतात, क्रेडिटची सुरुवात बाय शब्दाने करतात. आता पहिल्या ट्रान्झॅक्शनचे आपण लेजर पोस्टिंग करतोय. बघा नीट समजून घ्यायचं आहे. कॅश अकाउंट आणि गुड्स अकाउंट. आपण पहिला अकाउंट तयार केला कॅश अकाउंट, दुसरा गुड्स, फर्निचर, सॅलरी, कमिशन आणि रावण असे सगळे अकाउंट्स तयार केलेले आहेत. तर पहिल्या ट्रान्झॅक्शनची आपण जे लेजर पोस्टिंग करतोय, पहिल्या ट्रान्झॅक्शनची एंट्री होती कॅश अकाउंट डेबिटेड टू गुड्स अकाउंट 12,000. मग ह्याचं लेजर पोस्टिंग कसं करायचं आहे. तर हे मराठीमध्ये जे वाक्य लिहून दिले हे तुम्ही सातत्याने रिवाइज करायचं आहे आणि त्याप्रमाणे पोस्टिंग करायचं. कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूस टू गुड्स अकाउंट लिहितात. याच्यातील कॅश अकाउंट 1 नंबरला आहे. त्याच्या डेबिट साईडला 1 तारीख लिहायची आहे. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहायचं आहे. टू गुड्स अकाउंट. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुड्स अकाउंट आणि या ट्रान्झॅक्शनची अमाऊंट किती आहे 12,000 12,000 रुपये. झालं पहिलं पोस्टिंग. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहिलं आहे टू गुड्स अकाउंट. दुसरं वाक्य काय लिहिलेलं आहे पण गुड्स अकाउंटच्या क्रेडिट बाजूस. गुड्स अकाउंटच्या क्रेडिट बाजूस काय लिहायचं आहे बाय कॅश अकाउंट. आता गुड्स अकाउंट म्हणजे हा सेम अकाउंट नाही आहे, दुसरा अकाउंट आहे. मग गुड्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणजे उजव्या बाजूला सेम तारीख एकच, फक्त क्रेडिट साईडला दुसऱ्या अकाउंटचं नाव कशाने लिहायचं आहे बाय या शब्दाने लिहायचं आहे. बाय कॅश अकाउंट. बाय कॅश अकाउंट 12,000. परत एकदा रिपीट करतो. कॅश अकाउंट डेबिटेड टू गुड्स अकाउंट म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुड्स अकाउंट लिहितात. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुड्स अकाउंट लिहितात. गुड्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट लिहितात. गुड्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट लिहितात. आता इथे प्रत्येक अकाउंटला तुम्हाला कॉलमची नावं लिहिणं अत्यावश्यक आहे. इथे जागा कमी असल्या कारणाने मी लिहिलेलं नाही आहे. तुम्ही प्रत्येक अकाउंटला कॉलमची नावं आणि डेबिट क्रेडिट हे कंपल्सरी लिहायचं आहे. इथे मी आत्ता लिहून ठेवतो तुर्तास. डेबिट क्रेडिट कॉलमची नावं आपल्याला माहितीच आहेत. डेट, पर्टिक्युलर्स,
JF आणि अमाऊंट. आता सेकंड ट्रान्झॅक्शन बघूयात. सेकंड ट्रान्झॅक्शन काय होती? परचेस फर्निचर ऑफ ₹10,000 फॉर कॅश. रोखीने फर्निचर खरेदी केलं, त्याची एंट्री होती फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. दोन वाक्य तुम्ही तयार केलेलीच होती. फर्निचर अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहायचं आहे? फर्निचर अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट लिहितात. बघा, फर्निचर अकाउंट, कॅश अकाउंट नाही. फर्निचर अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहायचं आहे? टू कॅश अकाउंट. फर्निचर अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट आणि त्याची रक्कम आहे ₹10,000, ₹10,000. दुसरं वाक्य काय तयार होतं? कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय फर्निचर अकाउंट लिहितात. कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय फर्निचर अकाउंट लिहितात. कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय फर्निचर अकाउंट लिहितात. ₹10,000. सिंपल आहे. ह्याला आपण लेजर पोस्टिंग म्हणतो. अजून आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे आणि याचं प्रॅक्टिस तुम्ही भरपूर करू शकता. कोणत्याही ट्रान्झॅक्शन घ्या, त्याच्या जर्नल एंट्रीज करा आणि त्याच्यावरून सुरुवातीला फक्त तुम्हाला हे 2 वाक्य लिहावे लागतील. नंतर तुम्ही प्रॅक्टिसने हे तोंडी म्हणत जायचं आणि त्याचं लेजर पोस्टिंग करायचं. तिसरी ट्रान्झॅक्शन. आता तिसऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण मराठीमधले वाक्य स्किप करतोय. तुम्ही डायरेक्टली सांगायचं आहे मला. बघा, पेड सॅलरी ₹5,000. त्याची एंट्री आहे सॅलरी अकाउंट डेबिट 5,000 टू कॅश अकाउंट 5,000. याचं पहिलं वाक्य कसं तयार होणार आहे? सॅलरी अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट लिहितात. बघा, लक्षात घ्या, सॅलरी अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट लिहितात. 3 तारीख आहे. सॅलरी अकाउंट इथे आहे. सॅलरी अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजे इकडे 3 तारीख आहे. काय लिहायचं आहे? टू कॅश अकाउंट. सॅलरी अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट ₹5,000. आणि दुसरं पोस्टिंग कुठे होणार आहे? सॅलरी अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट लिहिलं. आता कॅश अकाउंटच्या कोणत्या बाजूला येणार? क्रेडिट साईडला. कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सॅलरी अकाउंट. कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सॅलरी अकाउंट. कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सॅलरी अकाउंट ₹5,000. ओके, व्हेरी गुड. या पद्धतीने आपल्याला लेजर पोस्टिंग करायचं आहे. आता पुढची ट्रान्झॅक्शन बघूया. कॅश अकाउंट टू कमिशन अकाउंट. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू कमिशन अकाउंट लिहितात. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू कमिशन अकाउंट लिहितात. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू कमिशन अकाउंट लिहितात. त्याची रक्कम आहे ₹4,000, ₹4,000. पाहता, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू कमिशन अकाउंट लिहितात म्हणजेच कमिशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला, एकदम बरोबर, कमिशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट लिहितात. कमिशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट लिहितात. ₹4,000. ओके. आता पुढची ट्रान्झॅक्शन आहे रोहन सोल्ड गुडची आहे. रोहन अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट असे त्याची जर्नल एंट्री होते. आता याचं लेजर पोस्टिंग तुम्ही सांगा, प्रयत्न करा. रोहन अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुड्स अकाउंट लिहितात. परत इथे रिपीट करतो. रोहन अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुड्स अकाउंट लिहितात. ₹10,000. रोहन अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुड्स अकाउंट ₹10,000. आणि त्याचा दुसरा इफेक्ट गुड्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला. गुड्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय लिहायचं आहे? बाय रोहन अकाउंट. गुड्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे बाय रोहन अकाउंट. गुड्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे बाय रोहन अकाउंट. ओके. या पद्धतीने आपण लेजर पोस्टिंग करतोय. रोहनच्या डेबिटला गुड्स, गुड्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय रोहन. शेवटची ट्रान्झॅक्शन, त्याचं मराठीमध्ये मी एक्सप्लेनेशन लिहिलेलं नाही आहे, ते तुम्ही सांगायचं आहे मला. बघा, कॅश अकाउंट डेबिटेड टू रोहन अकाउंट म्हणजेच कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू रोहन अकाउंट लिहितात. रोहन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट लिहितात. पोस्टिंग कसं होणार? कॅश अकाउंटच्या डेबिटला टू रोहन अकाउंट. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू रोहन अकाउंट. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू रोहन अकाउंट ₹6,000. आणि रोहन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट. रोहन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट ₹6,000. ओके,
या पद्धतीने आपण लेजर पोस्टिंग केलेलं आहे. लेजर पोस्टिंग अत्यंत सोपं आहे. तर यामध्ये तुम्हाला हे जे दोन वाक्य आहेत, हे 2 वाक्य तयार करता आले पाहिजेत आणि त्याचं थोडंफार प्रॅक्टिस केलं की तुमचं लेजर पोस्टिंग परफेक्ट होऊन जाईल. आणि बऱ्याच वेळा आपल्याला दिलेल्या ट्रान्झॅक्शनवरून डायरेक्ट लेजर पोस्टिंग पण करता आलं पाहिजे. त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला जर्नल आलं पाहिजे आणि जर्नलवरून तुम्ही हे लेजरची 2 वाक्य आहेत ही तयार करायची आणि त्याप्रमाणे लेजर पोस्टिंग करायची. आता हे जे लेजर पोस्टिंग आपण केलेलं आहे याच्यानंतर आपण अकाउंट्स क्लोज करायचे असतात आणि त्याच्यामधील बॅलन्स आपण शोधून काढायचा असतो. तो कोणत्या पद्धतीने करायचा आहे, तर सर्वप्रथम अकाउंट क्लोज करण्यासाठी समोरासमोर 2 ओळी, त्याच्यामध्ये वरती सिंगल लाईन आणि खाली डबल अंडरलाईन या पद्धतीने अकाउंट्स क्लोज करतात. फक्त सिंगल लाईनने अकाउंट्स क्लोज करत नाहीत. वरती सिंगल लाईन, खाली डबल अंडरलाईन. आता यामध्ये कोणत्या साईडची बेरीज जास्त आहे ते आपल्याला पहिल्यांदा शोधून काढायचे आहे. बघा, 12, 12 आणि 4 16, 16 आणि 6 22. इकडची टोटल आहे 22,000, इकडची टोटल आहे 15,000. तर दोन्हीकडची टोटल दोन्ही बाजूला लिहायची नाही आहे. जी बेरीज जास्त असते, पुन्हा एकदा रिपीट करतो, जी बेरीज जास्त असते ती दोन्ही बाजूला लिहायची. इथे कोणती बेरीज जास्त दिसते तुम्हाला, तर डेबिट साईडची बेरीज जास्त दिसते. किती आहे, 22,000, 22,000 ही मी दोन्ही बाजूला लिहिलेली आहे. बघा, पुन्हा एकदा लक्ष द्या, जी बेरीज जास्त आहे ती मी दोन्ही बाजूला लिहिलेली आहे, ना की जी बेरीज कमी आहे. इकडे फक्त 15,000 आहे, इकडे 22,000 आहे. मग ही टोटल मी दोन्ही बाजू लिहिली. इथे पाहता येईल, इथे तुमच्या पटकन लक्षात येईल इथे कोणती बेरीज तुम्हाला जास्त दिसते, डेबिट साईडची बेरीज जास्त दिसते की क्रेडिट साईडची बेरीज जास्त येते. तर ऑफकोर्स इथे डेबिट साईडला काहीच नाही आहे, म्हणजे बेरीज कोणती जास्त आहे, क्रेडिट साईडची. किती आहे, 22,000. ती दोन्ही बाजूला लिहिली मी 22,000. पहिली स्टेप सांगतोय मी. याच्यामध्ये तुम्हाला कोणती बेरीज जास्त दिसते, तर डेबिट साईडची बेरीज जास्त दिसते. ती किती आहे, 10,000 रुपये. तर मी दोन्ही बाजूला किती रुपये लिहिलेले आहेत, 10,000 रुपये. इथे कोणती बेरीज जास्त दिसते, तर डेबिट साईडचीच बेरीज जास्त दिसते, 5,000 रुपये. मग मी दोन्ही बाजूला 5,000 रुपये ही बेरीज लिहितो. याच्यानंतर इथे आपल्याला किती बेरीज जास्त दिसते, तर क्रेडिट साईडची बेरीज जास्त आहे, 4,000 रुपये. मग दोन्ही बाजूला मी बेरीज लिहितो 4,000 रुपये. आणि हा जो शेवटचा अकाउंट आहे याच्यामध्ये मात्र कोणती बेरीज जास्त दिसते, डेबिटची बेरीज जास्त दिसते, 10,000. ती मी दोन्ही बाजूला लिहिले 10,000. हा पहिली स्टेप झाली. याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपण बेरीज केलेली आहे, अजूनही आपण बॅलन्स शोधून काढलेला नाही. आता बॅलन्स जो आहे तो कोणत्याही बाजूला येऊ शकतो, केव्हा डेबिटला येतो, केव्हा क्रेडिटला येतो. काही वेळेस दोन्ही बाजूची बेरीज सेम येते आणि कोणत्याही बाजूला बॅलन्स येत नाही. बॅलन्स कोणत्याही बाजूला आला तरी त्याला बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणतात. परत एकदा लक्षात घ्या, जो बॅलन्स येतो त्याला आपण काय म्हणायचं आहे, बॅलन्स कॅरीड डाऊन. ब्रॉड डाऊन हा शब्द वापरायचा नाही आता, कॅरीड डाऊन शब्द वापरायचा आहे. फक्त डेबिट साईडला आला तर टू बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणायचं आणि क्रेडिट साईडला आला तर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणायचं. पुन्हा एकदा लक्षात घ्या, कोणती बेरीज जास्त होती, डेबिटची 22,000 होती आणि क्रेडिटची फक्त किती होती, 15,000 होती. आता 15,000 ज्या बाजूची बेरीज कमी असते त्या बाजूला फरक येतो. पुन्हा एकदा रिपीट करतो, ज्या बाजूची बेरीज कमी असते त्या बाजूला फरक येतो. कारण या साईडची बेरीज 22,000 आहे, पण या साईडची बेरीज 22,000 होण्याकरिता अजून किती रुपये याच्यामध्ये ॲड करावे लागतील आपल्याला, तर 7,000 रुपीज. आता टोटल चेक करा, 10 आणि 5 15, 15 आणि 7 22,000. आता दोन्हीकडची बेरीज सेम झाली. याला आपण अकाउंट्स क्लोज करणे असं म्हणतो आणि बॅलन्स शोधून काढणे असं म्हणतो. तर इथे फरक क्रेडिट साईड लिहिला आहे. इथे ॲक्च्युली मंथ एंडची तारीख लिहायची असते. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात 30 तारीख आहे. याला आपण काय शब्द लिहिणार, बाय. आणि फरक जो येतो त्याला आपण काय म्हणतो, बॅलन्स कॅरीड डाऊन. कुठेही आपण ब्रॉड डाऊन म्हणायचं नाही आहे, बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा जो बॅलन्स आहे हा क्लोजिंगच्या वरती असावा, क्लोजिंगच्या खाली नाही. झाला, पहिला अकाउंट क्लोज केला. आता दुसऱ्या अकाउंटकडे जाऊयात. दुसऱ्या अकाउंटला तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कळेल. इथे 12 आणि 10 22,000 आहेत, 30 टोटल इकडे लिहिलेलं आहे. आता फरक कुठल्या बाजूला येणार, तर आता फरक ज्या बाजूला काहीच नाही आहे त्या बाजूला येणार. म्हणजे इकडची बेरीज 22,000 करण्याकरिता आपल्याला इथे किती लिहावे लागतील, 22,000च लिहावे लागतील. महिन्याच्या शेवटची तारीख 30 आणि डेबिटची सुरुवात कशाने करतो, 2. जो फरक येतो त्याला काय शब्द वापरतो आपण, बॅलन्स कॅरीड डाऊन.
कळालं असेल. तर आता पुढचा अकाउंट बघूयात, फर्निचर अकाउंट. फर्निचर अकाउंटची डेबिटची बेरीज जास्त होती, दोन्ही बाजूला 10,000 लिहिले. फरक कोणत्या बाजूला येणार? क्रेडिट साईडला 10,000 रुपये. ज्या बाजूची बेरीज कमी असते त्या बाजूला फरक येतो. महिन्याच्या शेवटची तारीख सुरुवात कशाने करतो आपण? बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आता दोन्हीकडची बेरीज सेम आली. सॅलरी अकाउंट सेमच आहे. सॅलरी अकाउंटची डेबिटची बेरीज जास्त आहे, क्रेडिट साईडला काहीच नाही आहे. म्हणजे फरक कोणत्या बाजूला आला? क्रेडिट साईडला. महिन्याच्या शेवटची तारीख 30. क्रेडिट साईडचा सुरुवात कशाने होते? बाय. आणि फरकाला काय म्हणतो आपण? बॅलन्स कॅरीड डाऊन. कमिशन अकाउंट. कमिशन अकाउंटला मात्र क्रेडिट साईडची बेरीज जास्त आहे, डेबिट साईडला काहीच नाही आहे. म्हणजे डेबिट साईडचा फरक किती रुपये आलेला आहे? 4,000 रुपये. महिन्याची शेवटची तारीख 30. डेबिटची सुरुवात कशाने करतो आपण? 2. आणि फरकाला काय म्हणतो? बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि यानंतर रोहन अकाउंट. रोहन अकाउंटला मात्र दोन्ही बाजूला संख्या आहे. जसा पहिला अकाउंट होता तसाच हा अकाउंट आहे. रोहन अकाउंटची डेबिटची बेरीज 10,000 आहे, क्रेडिटची बेरीज 6,000 आहे. मग कोणत्या बाजूला फरक येईल तुम्ही सांगा आता? ज्या बाजूची बेरीज कमी आहे, म्हणजेच कोणत्या बाजूला फरक येणार? तर क्रेडिट साईडला फरक येणार. 6,000मध्ये आणखी किती ॲड केल्यानंतर बेरीज 10,000 येणार आहे? तर 6,000मध्ये आणखी आपल्याला किती ॲड करावे लागतील? 4,000 रुपये ॲड करावे लागतील. आता दोन्हीकडची बेरीज सेम झाली. महिन्याच्या शेवटची तारीख 30. क्रेडिटची सुरुवात बाय शब्दाने आणि फरकाला काय म्हणतो आपण? बॅलन्स कॅरीड डाऊन असं. ह्या पद्धतीने आपल्याला लेजर अकाउंट्स पाहायचे आहेत. मग सर्वात पहिला पार्ट आहे आपला बेसिक जर्नल आणि लेजर. मग जर्नलचा पार्ट तुम्ही पाहिलेलाच आहे. जर्नल कसं करायचं आहे ते आपण पाहिलेलं होतं. त्या जर्नलवरून लेजर पोस्टिंग करण्यासाठी कोणती 2 वाक्य तयार करायची आहेत, ही 2 वाक्य तुम्हाला प्रॅक्टिसने करायची आहेत. आणि त्यानुसार मग तुम्हाला लेजर अकाउंट्स तयार करून त्या अकाउंट्स कसे तयार करायचे, क्लोज कसे करायचे, बॅलन्स कोणत्या बाजूला लिहायचा, हे या पार्टमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता याच्यानंतर जो पुढचा पार्ट असणार आहे त्यामध्ये आपण जर्नल, लेजर हा बेसिक पार्ट पाहिला. पुढच्या पार्टमध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट म्हणजे फायनल अकाउंट हा कसा तयार करतात हे आपण पाहणार आहोत. थँक्यू.